मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। कल्याणमधील तरुणीला मारहाण करणाऱ्या आरोपी गोकुळ झा याला अखेर बेड्या। स्थानिकांच्या मदतीने आरोपी ताब्यात, पोलिसांची माहिती। कल्याणच्या खासगी रुग्णालयामध्ये रिसेप्शनिस्ट मराठी तरुणीला परप्रांतीय गोकुळ झाची अमानुष मारहाण। रुग्णांची गर्दी असल्यामुळे तरुणीला आत जाण्यापासून रोखल्याचा राग। मारहाणीमुळे तरुणीच्या हातापायाला दुखापत। कल्याणमधील पीडित तरुणीची मनसे नेते अविनाश जाधवांनी घेतली भेट। त्याला आम्ही धडा शिकवणार, जाधवांचा इशारा। उपचाराची जबाबदारी घेतली। शेतकऱ्यांकडून शासन 1 रुपया घेतं, याचा अर्थ शेतकरी नाही तर सरकारच भिकारी। माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य। मंत्र्यांनी अशी वक्तव्य करणं चुकीचं। महाराष्ट्राची अर्थव्यवस्था अत्यंत उत्तम, शासन भिकारी असल्याचे कोकाटेंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांची पुन्हा तंबी। गोपीचंद पडळकरांनी दिलेल्या शिव्या तर पारावरच्या खऱ्या शिव्या आमच्या खिशात। पडळकरांनी मुंबईत जाऊन दाखवलं, यहा हमारा चलता है तुम्हारा नहीं। सदाभाऊ खोतांकडून पडळकरांची पाठराखण। उद्धव ठाकरे आणि शरद पवारांकडून वाढदिवसाच्या निमित्तानं फडणवीसांचं कौतुक। देवेंद्र यांच्या कार्याची गती अफाट, पवारांचे गौरवोद्गार, तर फडणवीस प्रामाणिक आणि हुशार म्हणत ठाकरेंची स्तुती सुंदर। महाराष्ट्रामध्ये आपण वैचारिक विरोधक, कुणीच कुणाचा शत्रू नाही। शरद पवार ज्येष्ठ नेते, त्यांनी कौतुक करणं माझ्यासाठी मुलाचं। मुख्यमंत्री फडणवीसांकडून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचे आभार। लाडकी बहीण योजनेला जुलै महिन्यामध्ये 1 वर्ष पूर्ण। जुलै अखेरला लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार असल्याची माहिती। कालपासून मुंबईमध्ये पावसाची हजेरी, तर अंधेरी, मालाड आणि दादर परिसरात रात्री दमदार पाऊस। विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये मुसळधार पाऊस। अनेक जिल्ह्यांमध्ये नद्यांना पूर आल्यानं जनजीवन विस्कळीत। शेतामधले बंधारे फुटल्यानं जमिनी वाहून गेल्या। नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी। नागपूरसह विदर्भात पुढील 4 दिवस मध्य ते मुसळधार पावसाचा अंदाज। नागपूर, गोंदियासह चंद्रपूरला ऑरेंज अलर्ट। जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोनं पहिल्यांदा विना जीएसटी 1 लाखांवर। 24 तासामध्ये दरात 1400 रुपयांची वाढ। प्रतितोळा 1,03,000 रुपये मोजावे लागणार। लग्नाला फक्त 18 महिने आणि पोटगी साडी पत्नीनं मागितले 12 कोटी। मुंबईमध्ये फ्लॅट आणि BMW कार। उच्च शिक्षित महिलेला पतीच्या खर्चावर अवलंबून न राहता स्वतः कमावण्याचा सरन्यायाधीशांचा सल्ला। पुरंदर विमानतळासाठी 50 हेक्टर जमीन संपादनाचा प्रश्न मिटला। 7 गावातील शेतकऱ्यांकडून जमीन देण्यास संमतीपत्र। शेतकऱ्यांना चौपट मोबदला मिळणार। राज्यभरातील परिचारिकांचं आंदोलन मागे। शासनासोबतच्या परिचारिकांच्या विविध मागण्यांवर चर्चा। कंत्राटी पद्धतीने होणारी भरती रद्द करण्याचा निर्णय। महावितरणकडून वीज ग्राहकांसाठी नवे नियम। 15 जुलैपासून 2 महिने वीज बिल थकवल्यास थकबाकी थेट सुरक्षा ठेवीतून कपात करणार। सुरक्षा ठेव नसल्यास वीज पुरवठा थांबवणार। यंदा मावी मुंबई चित्रपट महोत्सव होणार नाही। मावी चित्रपट महोत्सवाचे संचालक शिवेंद्र सिंह डुंगरपुरांची माहिती। दिग्दर्शक हंसल मेहतांकडून संताप व्यक्त। नागपूरच्या भिवापूरमध्ये विद्यार्थ्यांची शाळेच्या बससाठी पायपीट। एकाच बसमध्ये 40 ते 50 विद्यार्थ्यांचा उभ्यानं प्रवास। शाळेमध्ये जायला बस देण्यासाठी विद्यार्थ्यांना परिवहन मंत्र्यांना विनंती। पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज। मंडप परवानगीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करता येणार। 1 खिडकी प्रणाली सुरू। मुंबईहून सुरतला जाणाऱ्या फ्लाईंग राणी एक्सप्रेसवर अज्ञाताकडून दगडफेक। घटनेमध्ये कोणीही जखमी नाही। वैतरणा रेल्वे स्थानकादरम्यानचा प्रकार। आरपीएफ पोलिसांकडून तपास सुरू। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।